नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवूया झणझणीत वांग्याची भाजी। हे आपण वांगे स्वच्छ ह्याचे देठ कापून काटे काढून आणि हे असे 4 भाग करून घेतलेला आहे। हे अशा प्रकारे हे आपण पाण्यात टाकून घेतलेला आहे कारण काळे पडत नाहीत वांगे। चला तर मग साहित्य बघू। हे आहे शेंगदाण्याचं कूट, हे खोबर, लसूण, हे डाळव्याचं कूट। डाळव्याचं कूट थोडंसं घातलं तर भाजीला ग्रेव्ही येईल छान। हे तेल, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हळद आणि हे काळं मिरची म्हणजे काळं तिखट। चला तर मग आपण आता हे काम करू। हे सर्व साहित्य आणायला एका जागी मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण टाकू ह्याच्यामध्ये। डाळव्याचं कूट ऑप्शनल आहे, आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही। हे आता असं छान मिक्स करून घेऊया। आपण याच्यात थोडंसं तेल टाकूया म्हणजे वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येईल आपल्याला हे सारण सगळं। सारण आपल्याला जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता, अगदी थोडंसं। असं छान मिक्स करून घेऊया आपण सर्व। हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता हे धुलेल्या वांग्यामध्ये आपण भरून घेऊया। हे पहा, असं छान गच्च भरून घ्यायचं वांगी आणि असं 4 फोडी असं जरा थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित बसेल त्याच्यात। आपण सगळ्याच वांग्यात असं भरून घेऊया आपण आता। हे आपण सर्व वांग्यामध्ये भरलेलं आहे, हे पहा असं गच्च भरलेलं आहे। आणि हे उरलेलं सारण आता आपण फोडणीत टाकून घेऊ। चला आपण गॅसवर आता गरम झालेली आहे कढई, आपण तेल टाकूया याच्यात। तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडायला लागली की मग जिरे टाकू। हे वांग्याची भाजी एकदा करूनच बघा। मोहरी तडतडते आता आपण इथे जिरे टाकून घेऊ। आता हे उरलेलं सारण असतं, सारण शक्यतो थोडंसं जास्तच करायचं कारण ग्रेव्ही छान होते परत। हे सारण टाकून घेऊया आपण ह्याच्यात। हे थोडंसं तळलं की मग नंतर वांगी टाकून घेऊ। छान तेल सोडते खोबर पण। आपण ह्या सारणामध्येच टाकलेलं आहे हळद, मिरची, मीठ सगळं, त्याच्यामुळे आता काही टाकायची गरज नाही। हे असे वांगे टाकून घेऊ याच्यात सर्व। हे आपण छान तळून घेतले वांगे आता तेलामध्ये। आता थोडंसं पाणी टाकून वाफवून घेऊया। किती सुंदर वास येतोय, म्हणजे मस्त शिजलाय सगळा। आता हे आधी थोड्याच पाण्यामध्ये आपण वाफवून घेऊया वांगी, मग आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी टाकून घेऊया नंतर वांगी शिजल्यानंतर। आता असं झाकून ठेवू आपण 15 मिनिट।
चला तर मग आता हे झालेले आहेत 10-15 मिनिट. किती सुंदर दिसते बघा. वांगे मऊ झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात थोडंसं आणखीन पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर आणखीन एक 5 मिनिट शिजवून घेऊया आपण ह्याला. वरून थोडीशी कोथिंबीर. हे पहा किती सुंदर दिसते वांगे आपली भाजी. आता मऊ झालेले वांगे व्यवस्थित, त्याच्यामुळे जास्त शिजवू देणार नाही, कारण झाकून ठेवल्यानंतर आणखीन थोडीशी मऊ पडतील कढईमध्ये. चला तर गॅस बंद करूया आणि असंच झाकून ठेवूया. चला मग आपण आता खाण्यासाठी तयार आहे. पहा किती सुंदर झालेली वांग्याची भाजी. गरमागरम खाण्यासाठी तयार. फ्रेंड्स, वांग्याची भाजी करून खाऊन पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा.